नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आपला खूप इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकवरती माहिती सांगणार आहे. तर ते टॉपिक म्हणजे उन्हाळ्यामध्ये लवकर वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती 10 उपाय सांगणार आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक म्हणजे आत्मविश्वासू कॉन्फिडन्स व्यक्ती बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे यावरती 12 उपाय सांगणार आहे. तर चला आपण बघूयात की नेमके त्या कोणत्या गोष्टी आहेत, आपण कशा पद्धतीने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला आणि इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे उन्हाळ्यामध्ये लवकर वजन कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे, वेट लॉस करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत. आता सध्याच्या काळात जर बघितलं तर खूप लोकांना वेटचा प्रॉब्लेम आहे, वेट लॉस करायचं आहे. तर चला आपण जाणून घेऊयात की त्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर त्यासाठी पहिला पॉईंट म्हणजे की भरपूर पाणी प्या. दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रीन टी, लिंबू पाणी पण पिणं गरजेचं आहे दिवसभरात. त्यानंतर सेकंड म्हणजे हलका आहार घ्या. आहारामध्ये तुम्हाला सूप, सॅलड, त्याचबरोबर ताजी फळे, भाज्या, हेल्दी ग्रीन, तर हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे प्रोसेस्ड फूड टाळा. त्यामध्ये तेलकट, तळलेले आणि पॅकबंद पदार्थ जे असतात, जे आपण बाहेर गेलं की खात असतो, तर ते तुम्हाला टाळायचे आहेत. त्यानंतर चौथा टॉपिक म्हणजे प्रोटीन वाढवा. आपल्या आहारामध्ये जर तुम्ही प्रोटीनचा समावेश केला तर यामुळेही वेट लॉस होण्यासाठी मदत होते. तर त्यामध्ये तुम्हाला दही घ्यायचं आहे, दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ म्हणजेच पनीर, त्यानंतर डाळी, चिकन, फिश, यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर असतं. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता, त्यामध्ये तुम्ही चिकन, फिश वगैरे खाऊ शकता. आणि जर व्हेज खात असाल तर त्यामध्ये दही, पनीर, डाळी. आता डाळ्यांमध्ये तर खूप सारे प्रकार आहेत. मूग असेल, तूर असेल, हरभरा असेल, चणे असतील, तर इत्यादी गोष्टींचा समावेश तुम्ही प्रोटीन वाढवण्यासाठी करू शकता. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे की कार्डिओ आणि वर्कआउट करा. तर त्यामध्ये तुम्हाला दररोज 30 ते 40 मिनिट वर्कआउट करायचं आहे. तर वर्कआउटमध्ये तुम्ही वॉक करू शकता, रनिंग करू शकता किंवा सायकलिंग करू शकता. त्यानंतर 6वा पॉईंट म्हणजे की थंडगार पेय टाळा. थंडगार पेय जे मार्केटमध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे मिळतात तर ते तुम्हाला टाळायचे आहे. साखरयुक्त कोल्ड्रिंक्स टाळायचे आहेत. यामुळेही फॅट्स वाढण्यासाठी किंवा वजन वाढण्यासाठी मदत होते. तर हे पूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे. यानंतर 7वा पॉईंट म्हणजे झोप पूर्ण घ्या. रात्रीतून तुमची 7 ते 8 तास झोप पूर्ण झाली पाहिजे. यामुळे काय होतं, मेटाबॉलिझम सुधारतो, चांगल्या प्रकारे आपली हेल्थ जी आहे ती छान राहते. यानंतर फ्रेंड्स, पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की ताण कमी करा. आपल्या लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात, खूप सारे टेन्शन असतात आणि यामुळेही आपलं वजन वाढतं. तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ताण कमी केला पाहिजे आणि ताण कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, योगा करू शकता. योगामुळे काय होतं, कार्टिसोल कमी होतो, चांगल्या प्रकारे आपलं टेन्शन दूर होतं. तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे घरगुती पदार्थ खा. जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खाण्याकडे लक्ष असू द्या. बाहेरच्या अन्नापेक्षा घरचे ताजे अन्न पोषणयुक्त असतात. त्याचबरोबर जे शिळे अन्न असतं तेही तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. यामुळेही खूप सारे फॅट्स वाढतात. त्याचबरोबर शिळा भात जो असतो, लोक खूप काही गरम करून खातात, फ्रीजमध्ये ठेवून खातात, तर तेही तुम्हाला अवॉइड करायचं आहे. यामुळेही फॅट वाढण्यासाठी मदत होते. तर ह्या काही गोष्टी आहेत उन्हाळ्यामध्ये लवकर वजन कमी करण्यासाठी. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही प्रॉब्लेम असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता यानंतर आपण जाणून घेऊयात सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आत्मविश्वासू व्यक्ती बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कॉन्फिडन्स आपल्यामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर यावरती मी तुम्हाला 12 उपाय सांगणार आहे.
तर चला आपण वन बाय वन संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर त्यामध्ये पहिला पॉईंट म्हणजे की शांत राहा, शांत राहायला शिका. त्यानंतरनं आपली प्रतिष्ठा जपून ठेवा. त्याचबरोबर संयम ठेवा. कोणत्याही गोष्टीमध्ये बोलताना वागताना संयम ठेवा. संयम खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो छान ठेवा, की आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे तेव्हाच त्या विषयावरती बोला. त्यानंतरनं नेहमी संवाद साधत असताना हलक्या डोळ्याने संपर्कात राहा. त्यानंतरनं पुढचा पॉईंट म्हणजे विषयाची पूर्ण माहिती असल्यावरच बोला. अर्धवट माहिती घेऊन कोणत्याही गोष्टीवरती बोलू नका. त्यानंतरनं पुढचा पॉईंट म्हणजे कुणाचाही अपमान न करता तुमची वेळ येण्याची वाट पहा. लगेचच कुणाला एखाद्याचा आपल्याला राग आला आणि लगेचच आपण अपमान करणार ही गोष्ट टाळा. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा बोलायला शिका. त्यानंतरनं पुढचं म्हणजे बोलताना डोळ्यांच्या संपर्कात ब्रेक करणारे पहिले तुम्ही होऊ नका. म्हणजेच बोलताना जर तुम्हाला कॉन्फिडन्स हवा आहे तुमच्या बोलण्यामध्ये तर आय कॉन्टॅक्ट करून बोला. आणि आय कॉन्टॅक्ट करत असताना डोळ्यांमध्ये ब्रेक घेऊ नका. समोरचा तुमच्याशी बोलतोय तर तेवढ्याच हिमतीने धाडशीने समोरच्याशी बोलायला शिका. त्यानंतरनं पुढचा पॉईंट म्हणजे वादविवादात रागाला स्थान देऊ नका. समजा भांडण चालू आहे तर लगेच रागाने बोलणं किंवा रागाने एखादा शब्द समोरच्याला बोलणं हे असं करणं टाळायचं आहे. त्यानंतरनं पुढचं म्हणजे नेहमी औपचारिक आणि नम्र शब्द संपदा वापरा. चांगल्या शब्दाने समोरच्याशी संवाद साधा. कुणाचाही राग आला असेल किंवा काही झालं असेल तर तेवढ्या वेळेपुरती ती गोष्ट टाळा, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. यामुळे तुमचा कॉन्फिडन्सही बिल्डअप होणार आहे. त्याचबरोबर तुमची बोलण्याची वागण्याची शैलीही बदलणार आहे. त्याचबरोबर यानंतर लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की लाईफमध्ये आपल्याला अनेक माणसं मिळतात. तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट येत नाही आहे तर त्या व्यक्तीला कधीही कमी समजू नका. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला कधीही कमी समजू नका. एखादी गोष्ट आपल्याला येत आहे आणि समोरच्याला येत नाही आहे तर मग लगेच त्याची क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये ते टॅलेंट नाही असं नसतं. प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारचं टॅलेंट असतं, वेगळ्या प्रकारची एनर्जी लेवल असते की तो कोणतीही गोष्ट हासिल करू शकतो. तर ही चूक तुम्हाला टाळायची आहे की समोरच्याच्या वागण्यावरून किंवा बोलण्यावरून त्याला कमी समजणं हे तुम्हाला करायचं नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल की डेली ब्लॉग बघायला आवडेल हेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. यापुढचे येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.